हॅलो स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, दॅट इज प्रोसेस मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आपण व्हॉट इज मीन बाय प्रोसेस, त्याच्या कोणकोणत्या स्टेट्स आहेत याच्याबद्दल इन डिटेल्ड डिस्कशन केलेलं आहे. नेक्स्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज प्रोसेस शेड्युलिंग, प्रोसेस शेड्युलिंग क्यूज अँड टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम क्यूज. ते कोणकोणते असतील? जॉब क्यू, रेडी क्यू अँड डिव्हाइस क्यूज. ओके, याचा आजच्या लेक्चरमध्ये आपण इन डिटेल्ड स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट असणार आहे व्हॉट इज मीन बाय प्रोसेस शेड्युलिंग. प्रोसेस शेड्युलिंग म्हणजे नेमकं काय? तर प्रोसेस शेड्युलिंग इज अन ऑपरेटिंग सिस्टीम टास्क that schedules processes of different states like ready, waiting and running. म्हणजेच काय, प्रोसेस शेड्युलिंग हा ऑपरेटिंग सिस्टीमचा एक टास्क आहे. ओके, तो काय करतो? ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस असतील, ओके, मग त्या नंबर ऑफ प्रोसेसेस वेगवेगळ्या स्टेट्समध्ये असू शकतात. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या स्टेट्स ते बघितलेलं आहे. रेडी स्टेट, वेट स्टेट, रनिंग स्टेट. ओके, ह्या सगळ्या स्टेट्स आहेत, त्या डिफरंट स्टेट्समध्ये नंबर ऑफ प्रोसेसेस असतात. त्या नंबर ऑफ प्रोसेसेसना शेड्यूल करण्याचं काम म्हणजेच प्रोसेस शेड्युलिंग, आणि हा ऑपरेटिंग सिस्टीमचा टास्क असणार आहे. लक्षात येतं आहे का? नेक्स्ट, प्रोसेस शेड्युलिंग अलाउज ऑपरेटिंग सिस्टीम टू अलोकेट अ टाईम इंटरवल ऑफ CPU एक्झिक्युशन फॉर ईच प्रोसेसेस. म्हणजेच काय, हे जे काही प्रोसेस शेड्युलिंग आहे, आता मी काय म्हटलं तुम्हाला, प्रोसेस शेड्युलिंगमध्ये काय केलं जातं? ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस असतील, ज्या डिफरंट स्टेट्समध्ये असतात, त्यांना काय करायचं? शेड्यूल करायचं काम कोण करतं? प्रोसेस शेड्युलिंगमध्ये होतं. म्हणजेच काय, हा जो काही प्रोसेस शेड्युलिंग आहे तो काय अलाउ करतो? तर जी काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती काय करते माहिती आहे का? जे काही आपलं CPU एक्झिक्युशन होतं, प्रत्येक प्रोसेसेससाठी ठराविक टाईम इंटरवल काय केला जातो? CPUचा अलोकेट केला जातो. लक्षात येतंय? ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस ॲट द सेम टाईम असतील, तर त्या नंबर ऑफ प्रोसेसेसना पर्टिक्युलर टाईम इंटरवल काय केला जातो? CPUचा अलोकेट केला जातो. अनदर इम्पॉर्टंट रिझन फॉर यूजिंग प्रोसेस शेड्युलिंग सिस्टीम इज दॅट इट कीप्स द CPU बिझी ऑल द टाईम. म्हणजेच काय, जे काही प्रोसेस शेड्युलिंग होतं त्यावेळी काय होतं? तुमचा जो काही सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असेल, CPU असेल, त्याला ऑल टाईम बिझी ठेवण्याचं काम काय कोण करतं? प्रोसेस शेड्युलिंग. म्हणजे त्याचा फोकस कोणावर होतं? CPU काय व्हायला पाहिजे? ऑल टाईम इन वर्किंग मोडमध्ये पाहिजे. लक्षात येते? नेक्स्ट असणार आहे प्रोसेस शेड्युलिंग क्यूज. ओके, आता प्रोसेस शेड्युलिंग क्यूज म्हणजे काय? त्याची काय मदत होते? तर प्रोसेस शेड्युलिंग क्यूज help you to maintain a distinct queues for each and every process states and process control blocks. आता PCB प्रोसेस कंट्रोल ब्लॉक्सचा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इन डिटेल्ड स्टडी करणार आहोत. सध्या एवढं लक्षात घ्या, प्रोसेस शेड्युलिंग क्यूज काय करतं? तर जे काही क्यूज आहेत तुमचे प्रोसेस शेड्युलिंगचे, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोसेसची स्टेट कोणती आहे, ती करंट सिच्युएशन, त्याची करंट कंडिशन, म्हणजेच काय, प्रोसेस स्टेट्स अँड PCB कंट्रोल याचं काय केलं जातं? डेटा मेंटेन्ड केला जातो. ऑल द प्रोसेसेस ऑफ द सेम एक्झिक्युशन स्टेट आर प्लेस्ड इन द सेम क्यू. ओके, आता कसं केलं जातं? त्याची कॅटेगरी कशी केली जाते? तर ज्याचं एक्झिक्युशन, ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्या नंबर ऑफ प्रोसेसमध्ये काही प्रोसेसचं एक्झिक्युशन सेम असतं. सो ज्यांचं एक्झिक्युशन सेम असतं त्यांना सेम क्यूमध्ये काय केलं जातं? स्टोअर केलं जातं. Therefore, whenever the state of process is modified, its PCB needs to be unlinked from its existing queues, which moves back to the new state queues. म्हणजेच काय, जेव्हा तुमची जी काही प्रोसेस असणार आहे ती मॉडिफाईड होते, तिची जी स्टेट आहे, सपोज आता ते वेटिंग स्टेटमध्ये गेले, काहीतरी तिथे इंटरप्ट ऑकर झाल्यामुळं किंवा तिथं त्याला जे काही रिक्वायर्ड इनपुट आउटपुट असणार आहे ते बिझी दुसऱ्या प्रोसेसला अलोकेट केलेलं असल्यामुळे ती नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे? ती वेटिंग स्टेटमध्ये असणार आहे. ती न पुन्हा काय होणार आहे? तिची स्टेट होऊन ती रेडी स्टेटमध्ये जाणार काही वेळानंतर, राईट? सो ही काही स्टेट असणार आहे प्रोसेसची, ती मॉडिफाय झाली, चेंज झाली.
त्यावेळी काय होतं, जो काही तुमचा PCB असणार आहे, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक, त्याला काय केलं जातं, तर जी काही एक्झिस्टिंग क्यू आहे त्याच्यापासून अनलिंक केलं जातं. त्यामुळे काय होतं, ते नवीन क्यू स्टेटमध्ये काय होतं, मूव्ह होतं. ओके, लक्षात येतंय. नेक्स्ट, आता हे जे काही प्रोसेस शेड्युलिंग क्यूज आता मी तुम्हाला सांगितलं, त्याचे काय असणार आहेत, मेन 3 टाईप्स आहेत. ओके, प्रोसेस शेड्युलिंगसाठीचे जे काही क्यूज आहेत त्याचे 3 टाईप्स असणार आहेत. त्यातील फर्स्ट असणार आहे जॉब क्यू, नेक्स्ट असणार आहे रेडी क्यू, आणि थर्ड वन असणार आहे डिव्हाइस क्यूज. आता जॉब क्यूमध्ये काय येणार, तर इट हेल्प्स यू टू स्टोअर ऑल दी प्रोसेसेस इन द सिस्टीम. ते कशासाठी हेल्प करतं, तर ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्या सिस्टीममध्ये त्या स्टोअर करण्यासाठी हेल्प करतं. जे काही जॉब्स असतील ते जॉब क्यूमध्ये. नेक्स्ट असणार आहे रेडी क्यू. दिस टाईप ऑफ क्यूज हेल्प्स यू टू सेट एव्हरी प्रोसेस रिसाइडिंग इन द मेन मेमरी विच इज रेडी अँड वेटिंग टू एक्झिक्यूट. म्हणजे ते कशासाठी मदत करतं, जे काही मेन मेमरीमध्ये ऑलरेडी आपण सेव्ह करून ठेवलेले आहेत किंवा स्टोअर करून ठेवलेले आहे प्रोसेसेस, जे काही सेट असणार आहे प्रोसेसेसचा, त्या प्रत्येक प्रोसेसला काय करणार आहे, इन रेडी स्टेट आणि एक्झिक्यूट करण्यासाठी, वेट करण्यासाठी काय केलं जातं, रेडी क्यूमध्ये सेट करून ठेवले जाते. ज्या ऑलरेडी मेन मेमरीमध्ये स्टोअर आहेत त्या प्रोसेसना काय केलं जातं, एक्झिक्यूट होण्यासाठी, वेटिंग करण्यासाठी त्या क्यूमध्ये सेट केलं जातं. नेक्स्ट असणार आहे डिव्हाइस क्यूज. इट इज अ प्रोसेस दॅट इज ब्लॉक्ड बिकॉज ऑफ द अब्सेन्स ऑफ ॲन इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. याच्यामध्ये काय केलं जातं माहिती का, ब्लॉक केलं जातं. प्रोसेस काय केली जाते, ब्लॉक का, कारण तिथं जे काही इनपुट आउटपुट डिव्हाइसेस रिक्वायर्ड आहेत ते काय असणार आहेत, अब्सेंट असणार आहेत. सो त्यामुळे काय केलं जातं, ब्लॉक केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, डिव्हाइस क्यूज. नेक्स्ट आहे ती डायग्रॅम आहे. ओके, आता हे जे काही तुम्हाला 3 मी क्यूज सांगितलेले आहेत त्याची ही डायग्रॅम आहे. आता याचं आधी डिस्क्रिप्शन बघा. हां, रेक्टँगल रिप्रेझेंट्स अ क्यूज. आता ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला रेक्टँगल्स दिसत आहेत, बरोबर. रेडी क्यू, इनपुट आउटपुट क्यू. ओके, हे जे काही रेक्टँगल्स तुम्हाला दिसत आहेत ते काय असणार आहेत, क्यूज असणार आहेत. नेक्स्ट तुम्हाला ह्या डायग्रॅममध्ये सर्कल पण दिसत आहे. ओके, तर ते सर्कल काय डिनोट करतात, तर सर्कल डिनोट्स दी रिसोर्सेस. जे काही रिसोर्सेस आहेत ते डिनोट करतात. आणि रेक्टँगल काय डिनोट करतं, क्यू डिनोट करतं. नेक्स्ट, जे काही तुम्हाला ॲरो दिसत आहेत ते ॲरो काय इंडिकेट करतं, तर इट इंडिकेट्स दी फ्लो ऑफ दी प्रोसेस. ह्या प्रोसेसचा फ्लो जो काही आहे तो इंडिकेट केला जातो. लक्षात येतंय. रेक्टँगल काय करतं, क्यू रिप्रेझेंट करतं. तर सर्कल काय डिनोट करतं, जे काही रिसोर्सेस असतील ते रिसोर्स डिनोट करतं. आणि नेक्स्ट ॲरो काय करतं, तर इट इंडिकेट्स दी फ्लो ऑफ दी प्रोसेस. आता ह्याचं वर्किंग बघूया. काय, एव्हरी न्यू प्रोसेस फर्स्ट पुट इन द रेडी क्यू. प्रत्येक जी काही नवीन प्रोसेस, आता रेडी क्यू पासूनच स्टार्ट होणार ना, ह्या डायग्रॅमवरून तुम्हाला सगळं लक्षात येऊन जाईल इन डिटेलमध्ये. प्रत्येक जी काही नवीन प्रोसेस असणार आहे ती काय केली जाते, पहिल्यांदा रेडी क्यूमध्ये पुट केली जाते, स्टोअर केली जाते. नंतर काय होतं, इट वेट्स इन द रेडी क्यू अंटील इट इज फायनली प्रोसीड फॉर एक्झिक्युशन. ते रेडी क्यू काय मध्ये होतं, वेट करत असतं. कधीपर्यंत, जेव्हा हे फायनली एक्झिक्युशन होत नाही तोपर्यंत ती जी काही नवीन प्रोसेस आपण रेडी क्यूमध्ये स्टोअर केलेली आहे तिथं ते काय करतं, वेट करतं. हिअर द न्यू प्रोसेस विच स्टोर्ड इन द रेडी क्यू इज वेट अंटील इट इज सिलेक्टेड फॉर एक्झिक्युशन ऑर इट इज डिस्पॅच्ड. आताच मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट, one of the process is allocated the CPU and it is executing. ओके, आता ज्या काही नंबर ऑफ न्यू प्रोसेसेस आहेत त्या आपण रेडी क्यूमध्ये ठेवलेले आहेत आणि त्या वेट कधीपर्यंत करणार, जेव्हा ते एक्झिक्युशन्स त्याचं फायनल एक्झिक्युशन होत नाही तोपर्यंत त्या काय करणार, तिथं वेट करणार. ओके, त्याच्यातील एखादी प्रोसेस काय केली जाते, CPUला अलोकेट केली जाते आणि त्याचं काय केलं जातं, एक्झिक्युशन केलं जातं. लक्षात येते. त्यामध्ये ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आपण स्टोअर केलेली आहे त्यातील एक प्रोसेस काय होते, CPUला अलोकेट केली जाते आणि त्याचं एक्झिक्युशन होतं. नेक्स्ट, द प्रोसेस शुड इश्यू अँड इनपुट आउटपुट रिक्वेस्ट. जर जी काही प्रोसेस असेल, जर त्याला इनपुट आउटपुट रिक्वेस्टचा जर काही इश्यू असेल तर
then it should be placed into the input output queue. ओके, लक्षात घ्या. त्यातली जी काही एखादी प्रोसेस असेल त्याला काय केलं जातं, CPU अलोकेट केलं जातं आणि एक्झिक्युशन घडवून आणलं जातं. आता त्यावेळी जर एखाद्या प्रोसेसला इनपुट आउटपुट रिक्वेस्टचा जर काही इश्यू असेल तर ती प्रोसेस काय केली जाते, इनपुट आउटपुट क्यूमध्ये स्टोअर केली जाते. नेक्स्ट, द प्रोसेस शुड क्रिएट अ न्यू सब प्रोसेस. ओके, मग ती प्रोसेस काय करते, नवीन सब प्रोसेस क्रिएट करते. द प्रोसेस शुड बी वेटिंग फॉर इट्स टर्मिनेशन. आणि त्याच्यानंतर ती प्रोसेस काय करते, ती टर्मिनेट होण्यासाठी, स्टॉप होण्यासाठी वेट करते. नेक्स्ट, इट शुड रिमूव्ह फोर्सफुली फ्रॉम द CPU as a result interrupt. Once interrupt is completed, it should be sent back to the ready queue. म्हणजेच इथं काय होतं लक्षात घ्या, जर जे काही CPU मध्ये असणार आहेत आपल्या प्रोसेसेस, तिथं काय केलं जातं, फोर्सफुली काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं. का, कारण आत्ताच आपण सांगितलं. त्याच्यानंतर काय केलं जातं, त्या CPU मधून फोर्सफुली ती प्रोसेस रिमूव्ह केली जाते. मग त्यामुळे काय होतं, त्याचा रिझल्ट काय होतो, ॲज अ इंटरप्ट त्याचा रिझल्ट येतो. ओके, एकदा का ते इंटरप्ट कंप्लीट झालं तर ते काय केलं जातं, पुन्हा इतर तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय बघा, वेटिंग फॉर अन इंटरप्ट. आता जी काही CPU मध्ये प्रोसेसेस आहे ती CPU मधली प्रोसेस आपण फोर्सफुली रिमूव्ह केली तर तिथं इंटरप्ट ऑकर होतं. मग त्यासाठी ते वेट फॉर अन इंटरप्ट करतं. एकदा का ते इंटरप्ट कंप्लीट झालं की ते काय करतं, इंटरप्ट ऑकर्स आहे का 7th नंबरला लिहिलेलं, ते इंटरप्ट ऑकर झालेली प्रोसेस काय केली जाते, पुन्हा बॅक टू द रेडी क्यू जाते, पुन्हा नेक्स्ट प्रोसिजर घडवून आणण्यासाठी. लक्षात येते काय बघा सगळं. पहिल्यापासून मी सांगते. पहिल्यांदा काय केलं जातं, जी काही नवीन प्रोसेस असणार आहेत ते आपण रेडी क्यूमध्ये काय करतो, स्टोअर करतो. ती कधीपर्यंत, जोपर्यंत त्या प्रोसेसेसचं फायनल एक्झिक्युशन होत नाही तोपर्यंत. मग रेडी क्यूमधली एखादी प्रोसेस काय केली जाते, CPUला अलोकेट केली जाते. कशासाठी, तर एक्झिक्युशन पर्पजसाठी. ओके, हे झाली फर्स्ट डायग्राममधली फर्स्ट पार्ट. नेक्स्ट पार्ट बघूया आता. जर एखादी प्रोसेस, CPU मधली जर एखादी प्रोसेसला जर इनपुट आउटपुट रिक्वेस्टचा जर काही इश्यू असेल तर ती प्रोसेस काय केली जाते, इनपुट आउटपुट क्यूमध्ये काय केली जाते, स्टोअर केली जाते. आणि त्याच्यानंतर ती सुद्धा बॅक टू दी रेडी क्यू होते. नेक्स्ट, त्याच्यानंतर काय केलं जातं, जर तिथं ती प्रोसेस काय करते, एखादी न्यू सब प्रोसेस क्रिएट करते. ओके, नेक्स्ट जी दाखवल्या ती काय आहे, फॉक अ चाइल्ड. तिथं काय केली जाते, न्यू प्रोसेस, CPU मधून आलेली एखादी प्रोसेस काय करते, न्यू प्रोसेस सब प्रोसेस जी काय आहे ती क्रिएट करते. मग ती सब प्रोसेस काय केली जाते, म्हणजेच ते चाइल्ड प्रोसेस असणार, ती काय केली जाते, एक्झिक्यूट्स होण्यासाठी नेक्स्ट पाठवली जाते. चाइल्ड एक्झिक्यूट्स लिहिले बघा तिथं. आणि नेक्स्ट लास्ट असणार आहे, जी CPU मध्ये असलेली एखादी प्रोसेस जर आपण फोर्सफुली रिमूव्ह केली तर तिथे ऑफकोर्स इंटरप्ट ऑकर होणार. मग त्याच्यासाठी वेट फॉर अन इंटरप्ट, 6 नंबरला सिम्बॉल दिसतोय बघा तुम्हाला. मग ज्यावेळी इंटरप्ट ऑकर होईल त्यावेळी तो इंटरप्ट काय केला जातो, इंटरप्ट ऑकर म्हणून लिहिलंय बघा 7th नंबरला, ते पुन्हा काय केलं जातं, बॅक टू द रेडी क्यू जातं. हे आहे त्याचं वर्किंग. लक्षात येतंय. ओके, नाव नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ प्रोसेस शेड्यूलर्स. आता कोणकोणते टाइप्स आहेत प्रोसेस शेड्यूलर्स. प्रोसेस शेड्यूलिंग म्हणजे काय कळालं, जे काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्या शेड्यूल केल्या जातात. त्याच्यामध्ये काय केलं जातं, CPUला ऑलवेज बिझी ठेवण्याचा फोकस असतो. आता त्याचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट असणार आहे लॉंग टर्म प्रोसेस शेड्यूलर, सेकंड असणार आहे शॉर्ट टर्म प्रोसेस शेड्यूलर, अँड द लास्ट वन इज मीडियम प्रोसेस शेड्यूलर. आता लॉंग टर्म शेड्यूलरमध्ये काय होतं, तर लॉंग टर्म शेड्यूलर्स रन्स लेस फ्रिक्वेंटली. ते कसं रन होतं, तर लेस फ्रिक्वेंटली लर्न होतं. आणि हे डिसाईड काय करतं, तर लॉंग टर्म शेड्यूलर डिसाइड्स विच प्रोग्राम मस्ट गेट इन टू दी जॉब क्यू. ते काय डिसाईड करतं, कोणता प्रोग्राम जॉब क्यूमध्ये ते काय डिसाईड करतं, कोणता प्रोग्राम जॉब क्यूमध्ये काय झाला पाहिजे, गेट इन टू दी जॉब क्यू. ओके, डिसाईड करण्याचं काम कुणाचं आहे, हे लॉंग टर्म शेड्यूलरचं. फ्रॉम दी जॉब क्यू द जॉब प्रोसेसर सिलेक्ट्स दी प्रोसेसेस अँड लोड्स देम इन टू दी मेमरी फॉर दी एक्झिक्युशन. आता जे आपण जॉब क्यूमध्ये ठेवलंय म्हटलं, तर त्या जॉब क्यूमधलं जॉब प्रोसेसर काय करतोय, प्रोसेस सिलेक्ट करतोय.
जॉब प्रोसेसर काय करतोय, जॉब क्यूमध्ये ठेवलेल्या प्रोसेसेसपैकी एक प्रोसेस सिलेक्ट करतोय आणि ती प्रोसेस कुठं स्टोअर करतोय, तर मेमरीला स्टोअर करतोय. कशासाठी, एक्झिक्युशन पर्पजसाठी. लक्षात येते काय बघा, लॉंग टर्म शेड्युलर काय आहे, लेस फ्रिक्वेंटली रन होतो आणि तो डिसाईड काय करतोय, कोणते प्रोग्राम त्या जॉब क्यूमध्ये स्टोअर करायचे. ओके, कोणते प्रोग्राम्स त्या जॉब क्यूमध्ये सेट करायचे. नेक्स्ट, आता जॉब क्यूमध्ये सेट केलेले जे काही प्रोग्राम्स, ज्या काही प्रोसेसेस आहेत, त्यामध्ये जॉब प्रोसेसर काय करतोय, एक प्रोसेस सिलेक्ट करतोय आणि ती प्रोसेस काय करतोय, मेमरीमध्ये लोड करतोय. कशासाठी, तर फॉर एक्झिक्युशन पर्पज. नेक्स्ट पॉईंट असणार आहे प्रायमरी एम. आता याचं प्रायमरी एम ऑफ जॉब शेड्युलर काय असणार आहे, तर इट इज टू मेंटेन अ गुड डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रॅमिंग. तो काय मेंटेन करतो, द गुड डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रॅमिंग. लक्षात येते. ओके, नेक्स्ट असणार आहे शॉर्ट टर्म शेड्युलर. आता आपण बघितला लॉंग टर्म शेड्युलर, नेक्स्ट आहे आपला शॉर्ट टर्म शेड्युलर. आता याच्यामध्ये काय होतं, दिस इज नोन ॲज CPU शेड्युलर अँड रन्स व्हेरी फ्रिक्वेंटली. लक्षात घ्या, लॉंग टर्ममध्ये काय होतं, लेस फ्रिक्वेंटली होतं रन, पण शॉर्ट टर्ममध्ये काय होतं, इट रन्स व्हेरी फ्रिक्वेंटली, फास्ट रन होतं. ओके, फास्ट फ्रिक्वेंटली रन होतं. The primary aim of this scheduler is to enhance CPU performance and increase process execution rate. याच्यामध्ये काय होतं, ते एनहान्स करतं CPU परफॉर्मन्स. CPUचा जो काही परफॉर्मन्स आहे तो काय करतो, एनहान्स करतो. प्लस प्रोसेसचा जो एक्झिक्युशन रेट आहे, तो प्रोसेसचा एक्झिक्युशन रेट काय करतो, इन्क्रीज करतो. म्हणजे शॉर्ट टर्म शेड्युलरचं मेन एम काय असणार आहे, तर हा जो शेड्युलर आहे तो काय करतो, जे काही प्रोसेसचं एक्झिक्युशन रेट आहे तो इन्क्रीज करतो. प्लस हा फास्ट काय ह्याची फ्रिक्वेन्सी कशी रन होते, तर व्हेरी फास्ट. नेक्स्ट, दिस शेड्युलर रिमूव्स द प्रोसेसेस फ्रॉम मेमरी अँड दस रिड्यूस द डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रॅमिंग. तो काय करतो, लक्षात घ्या, हा ज्या काही प्रोसेसेस आहेत मेमरीमधल्या त्या रिमूव्ह करतो. त्यामुळे ॲटोमॅटिकली काय करतो, हा डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रॅमिंग रिड्यूस करतो. नेक्स्ट, द प्रोसेस इज स्वॅप्ड आउट अँड इज लॅटर स्वॅप्ड इन बाय दी मीडियम टर्म शेड्युलर. आता ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, स्वॅप्ड आउट होतं आणि त्याच्यानंतर जे काही स्वॅप्ड इन केली जाते एखादी प्रोसेस, ती कधी होते, तर ती मीडियम टर्म शेड्युलर मार्फत होते. लक्षात येते. मग शॉर्ट टर्म शेड्युलरचं पुन्हा एकदा सांगते, लक्ष द्या. हा याच्यामध्ये काय होतं, तर हा इट रन्स व्हेरी फास्ट फ्रिक्वेंटली. त्याच्यानंतर ह्याचं मेन प्रायमरी गोल काय असणार आहे, तर ते CPUला काय करतं, CPUचा जो काही परफॉर्मन्स आहे तो एनहान्स करतं. प्लस प्रोसेस एक्झिक्युशनचा जो काही रेट असणार आहे तो इन्क्रीज करतं. नेक्स्ट काय असणार आहे, ह्यो काय करतो, ज्या काही प्रोसेसेस असतील मेमरीमधल्या त्या रिमूव्ह करतो, हा जो काही शेड्युलर आहे तो. त्यामुळे ॲटोमॅटिकली काय होतं, डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रॅमिंग रिड्यूस होतो. लक्षात येत आहे. आणि ह्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट लॉंग टर्ममध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, आणि याच्या म्हणजेच काय, शॉर्ट टर्म शेड्युलरमध्ये काय होतं, ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या स्वॅप्ड आउट होतात. पण आता थर्ड असणार आहे तुमचं मीडियम टर्म शेड्युलर. याच्यामध्ये काय होतं, तर ज्या काही स्वॅप्ड आउट केलेल्या प्रोसेसेस आहेत त्या पुन्हा काय केल्या जातात, स्वॅप्ड इन केल्या जातात मेमरीमध्ये. आणि त्या कोणामार्फत केल्या जातात, तर मीडियम टर्म शेड्युलर मार्फत केल्या जातात. लक्षात येत आहे. म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं मी पुन्हा एकदा सांगते, सगळ्यांनी लक्ष द्या. व्हॉट इज मीन बाय प्रोसेस शेड्युलिंग. प्रोसेस शेड्युलिंग म्हणजे काय आपण बघितलं. याच्यामध्ये काय केलं जातं, ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत डिफरंट स्टेटमध्ये त्या शेड्यूल केल्या जातात. आणि ह्याचा मेन गोल काय आहे, तर CPUला ऑल टाईम बिझी ठेवणे. लक्षात येत आहे. नेक्स्ट आपण बघितलं प्रोसेस शेड्युलिंग क्यूज. त्याचे 3 टाईप्स होते, बरोबर. प्रोसेस शेड्युलिंग क्यूजमध्ये काय केलं जातं, ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस आहेत त्या स्टोअर केल्या जातात. आता त्याचे 3 कोणकोणते टाईप्स आहेत, तर जॉब क्यू, रेडी क्यू अँड डिव्हाइस क्यू, हे बघितलेलं आहे. ओके, आता जॉब क्यूमध्ये काय होतं, रेडी क्यूमध्ये आणि डिव्हाइस क्यूमध्ये ते आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण काय केलं, डायग्रॅम एक्सप्लेन केली. त्या डायग्रॅममध्ये जे काही रेक्टँगल्स आहेत ते काय रिप्रेझेंट करतात, तर क्यूज. जे काही सर्कल्स आहेत ते काय रिप्रेझेंट करतात, रिसोर्सेस. आणि जे काही ॲरो आहेत ते काय करतात, फ्लो ऑफ प्रोसेस डिनोट करतात. आता त्याचं वर्किंग आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघितला टाइप्स ऑफ प्रोसेस शेड्युलर्स. त्याच्यामध्ये लॉंग टर्म, शॉर्ट टर्म अँड मीडियम टर्म शेड्युलर्स बघितलं. लॉंग टर्ममध्ये आपण काय बघितलं, तर इट रन्स
लेस फ्रिक्वेंटली. त्याच्यानंतर काय करतं ते डिसाईड करतं कोणते जे काही प्रोग्राम किंवा प्रोसेसेस आहेत ज्या जॉब क्यूमध्ये स्टोअर करायचे आहेत. नेक्स्ट ते काय करतं, ह्याच्यामध्ये जो काही जॉब प्रोसेसर आहे तो काय करतो, एखादी एक प्रोसेस सिलेक्ट करून मेमरीमध्ये काय करतो, एक्झिक्युशन पर्पजसाठी स्टोअर करतो. त्याचं मेन एम काय आहे, तर डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रॅमिंग तो इन्क्रीज करतो. नेक्स्ट शॉर्ट टर्म शेड्युलरमध्ये एक्झॅक्ट अपोजिट काय होतं, तर इट रन्स व्हेरी फ्रिक्वेंटली. आणि त्याचा मेन प्रायमरी गोल काय आहे, तर तो काय करतो, एनहान्स सीपीयू परफॉर्मन्स करतो, प्लस प्रोसेस एक्झिक्युशनचा जो काही रेट आहे तो इन्क्रीज करतो. म्हणजेच काय, ही जी काही हे जे काही शेड्युलर असणार आहे शॉर्ट टर्म शेड्युलर, ते काय करतं, ज्या काही प्रोसेसेस आहेत मेमरीमध्ये त्या रिमूव्ह करून टाकतं, प्लस डिग्री ऑफ मल्टी प्रोग्रॅमिंग काय करतं, रिड्यूस करतं. आणि दी लास्ट वन इज मेडियम टर्म. आता याच्यामध्ये काय होतं, जे काही शॉर्ट टर्ममध्ये आपण मेमरीमधल्या प्रोसेसेस स्वॅप्ड आउट केलेल्या होत्या, तर याच्यामध्ये काय केलं जातं, पुन्हा थोड्या वेळानंतर काय केलं जातं, प्रोसेसेस मेमरीमध्ये स्वॅप्ड इन केल्या जातात. आणि ते कोणा थ्रू केलं जातं, तर मेडियम टर्म शेड्युलर तर्फे केलं जातं. लक्षात येते सर्वांच्या? ओके. आता मी जे काही असाइनमेंट्स देणार आहे या लेक्चरवर त्या सगळ्यांनी कंपल्सरी सबमिट करायचे आहेत. जे कोणी लेक्चर्स अटेंड करत नाही किंवा असाइनमेंट्स कंप्लीट करत नाही त्यांना नक्कीच याचा रिझल्ट तुम्हाला, त्याचे जे काही इफेक्ट असणार आहेत, मग ते गुड इफेक्ट असतील ज्यांनी सॉल्व्ह केले त्यांच्यासाठी, आणि ज्यांनी अटेंड केलेले नाहीत त्यांचे बॅड असतील इफेक्ट. ओके, ते तुम्हाला रिझल्टच्या वेळी लक्षात येते. आणि ही तुम्हाला लास्ट वॉर्निंग असेल. थँक्यू.